पालकमंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। धनंजय मुंडे हे मंत्रालयात गेलेले आहेत आणि आता अजित पवारांच्या दालनात धनंजय मुंडेंची भेट झाल्याचं कळतंय। या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते? कारण मत्स्यचोक प्रकरणामध्ये आपण पाहिलं, आत्ताच थोड्या वेळापूर्वी 4 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि शिवाय या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे सर्वपक्षीय आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, त्यावरनं ही बैठक पार पडते आहे का? या मुद्द्याला घेऊन चर्चा करण्याकरता मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीकरता गेलेले आहेत का, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। तुषार, काय माहिती याबद्दल? आपण जर पाहिलं असेल तर मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड गेल्या 15 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यासहित काही प्रमुख आरोपी आपल्याला तुरुंगात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पवन चक्की मागे जे खंडणीचं रॅकेट समोर येत आहे, त्यामध्ये नवे धागेदोरे आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात। त्यातच एक नवीन पात्र समोर आलंय, ते म्हणजे नितीन बिक्कड यांचं। नितीन बिक्कड आणि धनंजय मुंडे यांची मुंबईतल्या सातपुडा या निवासस्थानी 19 तारखेला बैठक झाली, असं थोड्या वेळापूर्वी सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे नितीन बिक्कड यांची जर पोलिसांनी चौकशी केली तर यामध्ये आणखी वेगळा तपास संतोष देशमुख या हत्या प्रकरणाचा खंडणी संदर्भातला होऊ शकतो। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भामध्ये आता नवे उलगडा होत असताना धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे